5 कागदपत्रे देण्याची गरज आहे असं सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी आता लाडक्या बहिणींना सांगितलं आहे। महिला व बालविकास खात्याकडून नवीन जी.आर. सप्टेंबरच्या हप्त्यासाठी काढण्यात आला आहे। त्यामध्ये आता स्पष्टपणे सांगण्यात आले की ज्या लाडक्या बहिणी 5 नवीन कागदपत्रे देणार नाहीत त्यांना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती देण्यात येणार नाहीत। ज्या लाडक्या बहिणी गोरगरीब आहेत, ज्या लाडक्या बहिणी काम करून खातात, ज्या लाडक्या बहिणी गरजू आहेत, फक्त त्यांनाच पैशांचे इथून पुढे वितरण केलं जाईल असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। त्यामुळे जर आतापर्यंत तुम्ही लाडकी बहीण योजनेचे 14 हप्त्याचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती घेतले असतील तर इथून पुढे हे पैसे तुम्हाला ही 5 नवीन कागदपत्रे दिल्याशिवाय तुमच्या बँकेमध्ये दिले जाणार नाही असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। याची कारणे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आले, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये मोठमोठे घोटाळे आता समोर येत असल्याने सरकारने सप्टेंबर हप्ता या ठिकाणी फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांच्या बँकेच्या खात्यावरती देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। यासाठी महत्त्वाची 5 कागदपत्रे आता तुम्हाला द्यावी लागणार आहेत। जर करता या 5 कागदपत्रापैकी एक जरी कागदपत्र तुमचं द्यायचं विसरलं तर तुमचा 1500 रुपयांचा हप्ता या ठिकाणी येणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। त्यामुळे जर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये हवे असतील तर पुढील 4 दिवसांच्या आतमध्ये ही 5 कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्यात यावी असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। त्यामुळे कोणकोणती 5 कागदपत्रे आहेत हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे तुम्हाला समजवणार आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये 250 कोटी रुपयांचा घोटाळा आता समोर आल्याने सरकारने सप्टेंबरचा हप्ता देण्यापूर्वी 5 कागदपत्रांची मागणी केली आहे। ज्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी तुमच्या मैत्रिणी असतील, तुमच्या बहिणी असतील, ज्या कोणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवायचा आहे। कारण सरकारने अर्जंट सूचना तुम्हाला सांगितली आहे की ही 5 कागदपत्रे जर तुम्ही नाही दिली तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी मिळणार नाहीत असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आल्या, ती म्हणजे गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणींचा लाभ आता सरकारच्या माध्यमातून आता यामुळे थांबवला जाणार आहे। त्यामुळे खबरदारी म्हणून तुम्ही कोणती 5 कागदपत्रे सरकारच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना द्यावी लागणार आहेत हे प्रत्येक लाडक्या बहिणीने आता पाहायचं आहे। या 5 कागदपत्रामधील एक जरी कागदपत्र तुम्ही चुकून जरी विसरलं तर तुम्ही अपात्र यादीमध्ये जाणार आहात आणि एकदा का अपात्र यादीमध्ये तुम्ही गेलं, तुम्हाला अपात्र यादीमध्ये टाकलं तर तुम्हाला इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे महिन्याला जे 1500 रुपये येतात तर ते बंद करण्यात येणार आहेत। आता सगळ्यांना हाच प्रश्न पडला असेल की 5 कागदपत्रे का मागवले सरकारनं, तर बघा तुम्हाला आठवत असेल मागच्या 2 महिन्यांपासून चर्चा चालू आहे, ती म्हणजे बातम्या देखील पसरल्या आहेत, ते म्हणजे जवळपास 14,000 पेक्षा जास्त पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता। गेले 1 वर्ष झालं त्यांनी 12 हप्त्याचे पैसे बँकेमध्ये त्यांच्या घेतले आहेत। ज्यावेळी सरकारच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली त्यावेळी आता 14,000 पेक्षा जास्त पुरुष त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेऊ लागला असल्याचं सापडलं आहे। त्यामुळे 250 कोटी रुपयांचा फटका राज्य सरकारला बसल्याने आता इथून पुढे कोणत्याही पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी घेऊ नये यासाठी खबरदारी म्हणून सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता सोडण्याच्या आधी 5 कागदपत्रे मागवले आहेत। ज्या लाडक्या बहिणी हे 5 कागदपत्रे देणार नाहीत त्यांना सप्टेंबरचे 1500 रुपये गमवावे लागणार असं महिला व बालविकास खात्याकडून सांगण्यात आलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कोणती 5 कागदपत्रे या ठिकाणी सरकारला पुढील 4 दिवसांच्या आतमध्ये जमा करायचे आहेत हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही ज्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला त्या अंगणवाडी सेविकांकडे ही 5 कागदपत्रे तुम्हाला तातडीने या ठिकाणी जमा करावीत अशी सूचना सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आली आहेत। त्यामुळे कोणकोणती 5 कागदपत्रे आहेत जी तुम्हाला एकाला एक जोडून व्यवस्थितपणे आता त्या ठिकाणी द्यायची आहेत, यामधील एक जरी कागदपत्र तुम्ही देण्यास विसरला तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अपात्र यादीमध्ये टाकण्यात येईल। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचा आहे आणि 5 कागदपत्रे कोणकोणती 4 दिवसांच्या आतमध्ये द्यायचे आहेत तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। सप्टेंबरचे 1500 रुपये देण्यापूर्वी 5 कागदपत्रे सरकारने तुम्हाला मागवले आहेत। लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुष सुद्धा हप्ता घेऊ लागल्याने गोरगरीब लाडक्या बहिणीवर अन्याय होत असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता समोर आल्याने लाडक्या बहिणींना महिला व बालविकास खात्याकडून
5 कागदपत्रांची मागणी आता या ठिकाणी केली आहे। पुढील 4 दिवसांच्या आतमध्ये तुम्ही 5 कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा करावी, अन्यथा तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये सोडण्यात येणार नाहीत, असं सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता सांगण्यात आलंय। बघा, या ठिकाणी प्रत्येक कागदपत्र 5 या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी सांगण्यात आले आहेत। जे जर तुम्ही विसरलं तर तुम्हाला 1500 रुपये सप्टेंबरचे विसरावे लागतील। या 5 कागदपत्रामधील पहिली जी 3 कागदपत्र आहेत तर ते जुनीच आहेत, परंतु यामध्ये नवीन अपडेट करायला तुम्हाला सरकारने सांगितलंय आणि अपडेट करूनच तुम्हाला या ठिकाणी अंगणवाडी सेविकांकडे पुढील 4 दिवसांच्या आतमध्ये जमा करायला सांगितलं आहे। शेवटची 4 नंबरचं आणि 5 नंबरचं कागदपत्र हे पूर्णपणे नवीन या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। जे जर तुम्ही विसरलं तर तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता 1500 रुपये विसरावे लागतील। त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींनी इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे। तुमची महत्त्वाची कामे थोडे बाजूला ठेवा, कारण या ठिकाणी महिन्याचे तुमचे 1500 रुपये आता बंद होऊ शकतात। सरकारच्या माध्यमातून फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांनाच हप्ता त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये इथून पुढे जावा यासाठी सरकारने 5 नवीन कागदपत्रे मागवलेत। कोणत्याही पुरुषांनी इथून पुढे अजिबात हप्ता घेतला जाऊ नये। श्रीमंत महिलांनी हप्ता घेतला नाही पाहिजे आणि 65 वर्षावरील महिलांनी आता हप्ता घेतला नाही पाहिजे। यासाठी ही 5 कागदपत्रे आता सप्टेंबरचा हप्ता देण्यापूर्वी लाडक्या बहिणींना या ठिकाणी मागवले आहेत। आता ही शेवटची 5 कागदपत्रे असणार आहेत। तुम्हाला यानंतर कोणतीही अपात्र यादी त्या ठिकाणी लावली जाणार नाही, कोणतेही कागदपत्र द्यावं लागणार नाही पुढील 5 वर्षापर्यंत, असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे कोणती 5 कागदपत्र आहेत बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ही 5 कागदपत्र सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। यामधील पहिली 3 कागदपत्र थोडीशी जुनी आहेत, परंतु यामध्ये अपडेट करून तुम्हाला जमा करायला सांगितलेत। परंतु शेवटची 4 नंबरचं आणि 5 नंबरचं कागदपत्र ही 2 कागदपत्र सरकारने नवीन या ठिकाणी तुम्हाला सांगितलेत। जे जर तुम्हाला देण्याचं त्या ठिकाणी तातडीची गरज आहे, अन्यथा 1500 रुपये थांबतील असं सरकारने सांगितलंय। आता बघा, या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी पहिलं कागदपत्र आता लाडक्या बहिणींना द्यायला तुम्हाला आता सांगितलंय की तुम्ही आता 10 वर्षांच्या आधी जर तुमचं आधार कार्ड काढून झाला असेल, म्हणजे 2025 वर्ष आता सध्याला सुरू आहे, बरोबर त्याच्या पाठीमागे 10 वर्ष आधी म्हणजे 2015च्या आधी तुम्ही जर आधार कार्ड काढून ठेवलं असेल तर सरकारच्या माध्यमातून सप्टेंबरचा हप्ता देण्यापूर्वी नवीन सूचना सांगण्यात आल्या। या जुन्या आधार कार्डवरती काही महिलांनी जन्मतारीख आधार कार्डवरती वेगळे आहे, जन्माच्या दाखल्यावरती जन्मतारीख वेगळे आहे आणि त्यामुळेच लाडकी बहीण योजनेचा अर्ज तपासताना सरकारला अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे तुमचं जर आधार कार्ड 10 वर्षापूर्वीचं जुनं असेल, म्हणजेच आता 2025 वर्ष सुरू आहे, बरोबर याच्या पाठीमागे 10 वर्ष म्हणजे 2015च्या आधी जर तुमचं आधार कार्ड काढलं असेल तर त्यावरील जन्मतारीख जी आहे तर ती जन्माच्या दाखल्यावरती सेम टू सेम या ठिकाणी आहे का हे तुम्ही बघायचं आहे। तुमचं पूर्ण नाव अक्षरामध्ये व्यवस्थित लिहिलं आहे का बघा, कारण आधार कार्डवरती काही जणांचं नाव एकेरी भाषेत असतं, तसेच यामध्ये आधार कार्डवरती काही जणांचा फोटो तर तो व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे मशीनला चेक करताना व्यवस्थित दिसत नाही। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना आता अपात्र केलं जात आहे। त्यामुळे सर्वात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे पहिलं ते म्हणजे आधार कार्ड। आता काय काय काम करायचे आहेत आधार कार्डवरती बघा, लक्षात घ्या। आधार कार्डवरील तुमचं नाव जे आहे तर तेच बँकेच्या खाते क्रमांकावर तुमचं पासबुक आहे त्यावरती नाव आधार कार्डवरती जे आहे तर ते आहे असं आहे का बघा। तसेच आधार कार्डवरील जन्मतारीख आणि पुढचं काय सांगितले बघा। आता बघा, आधार कार्डवरील जन्मतारीख आणि जन्माच्या दाखल्यावरील जन्मतारीख सेम टू सेम आहे का बघा। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी सांगण्यात आले की जो तुम्ही आधार कार्डवरील पत्ता त्या ठिकाणी आहे तर तुम्ही राहत असलेल्या घरचा पत्ता आहे का बघा। कारण सरकारच्या माध्यमातून आता असं उघडकीस आलंय की लाडक्या बहिणींनी त्यांच्या घरचा जो पत्ता आहे तर तो आधार कार्डवरती चुकीचा नोंदवला आहे। त्यामुळे महिला व बालविकास खात्याच्या माध्यमातून ज्यावेळी अंगणवाडी सेविका महिलांच्या घरी त्या ठिकाणी तपासणीसाठी येतात त्यावेळी आधार कार्डच्या पत्त्यावर त्या जात असतात आणि आधार कार्डवरच्या पत्त्यावर जर महिला त्या ठिकाणी राहत नसतील, चुकीचा पत्ता जर त्या ठिकाणी त्यांना आढळला तर तुमचा हप्ता या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे आधार कार्डवरील तुमचं नाव असेल, तुमची जन्मतारीख आधार कार्डवरील असेल,
आधार कार्डवरील तुमचा पत्ता असेल तर तो व्यवस्थित आहे का या ठिकाणी नक्की बघा। यामध्ये जर काही चुकी आढळली तर पहिला माफ केलं जायचं, कारण अंगणवाडी सेविका तुमचा अर्ज तपासत होत्या, परंतु आता तुमचा अर्ज मशीनमध्ये चेक केला जाणार आहे। त्यामुळे तुम्ही आधार कार्डवरील तुमचं नाव पूर्ण अक्षरात आहे का बघा। दुसरं काम आधार कार्डवरती करायचं आहे, जन्माच्या तारखा तुम्हाला व्यवस्थित त्यात आहे का बघा, म्हणजे जन्माची तारीख आधार कार्डवरती आणि जन्माच्या दाखल्यावरती तीच आहे का तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे। त्यानंतर तिसरं काम आधार कार्डवरती करायचं आहे, ते म्हणजे तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचा पत्ता आधार कार्डवरती आहे का बघा। नसेल तर त्या ठिकाणी पटकन आधार कार्डवरती राहत असलेला पत्ता करून घ्या। आधार कार्डची नवीन झेरॉक्स काढून तुम्हाला या ठिकाणी पुढे सांगणार आहे त्या 4 कागदपत्रासोबत जोडायचे आहे। अजून तुम्हाला 4 कागदपत्र सांगणार आहेत, त्यासोबत पहिलं कागदपत्र आधार कार्डवरील तुम्हाला दुरुस्त करून त्या ठिकाणी भरायचं आहे। आता 4 कागदपत्रे कोणती आहेत बघा। आता बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींनो 4 कागदपत्रापैकी एक जरी कागदपत्र तुम्ही आता विसरलं तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे। आता बघा या ठिकाणी 2 नंबरचं कागदपत्र सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगितलंय, ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला। यामध्ये अनेक महिलांचे उत्पन्न वाढल्याचं सरकारला दिसून आले, त्यामुळे तुमचं उत्पन्न जर 2.5 लाख रुपयापेक्षा 1 रुपया जरी वरती गेला असेल तर तुमचा अर्ज त्या ठिकाणी बाद करण्यात येणार आहे। त्यामुळे तुमचं वार्षिक उत्पन्न जे आहे तर ते किती आहे याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे, म्हणजेच तुम्हाला उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी द्यावा लागणार आहे। ही झाली 2 कागदपत्र, अजून 3 कागदपत्र बाकी आहेत। यामधलं शेवटचं 5 नंबरचं कागदपत्र सरकारने पूर्णपणे नवीन तुम्हाला या ठिकाणी सप्टेंबरच्या हप्त्यापूर्वी द्यायला सांगितले। जर शेवटचं 5 नंबरचं कागदपत्र जर तुम्ही विसरला तर तुम्हाला सप्टेंबरचे 1500 रुपये या ठिकाणी आता विसरावे लागतील। आता बघा या ठिकाणी 3 नंबरचं कागदपत्र सरकारच्या माध्यमातून मागवले, ते म्हणजे आता तुम्हाला 7/12 उतारा जमिनीचा मागवलाय। 7/12 उतारा कशा पद्धतीने द्यायचा आहे बघा। आता बघा सरकारने 7/12 उतारा यासाठी मागवलाय, ते म्हणजे तुम्ही श्रीमंत शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिला आहात का हे सरकारला आता चेक करायचं आहे, कारण सरकारने फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांनाच हा लाभ देण्याचं ठरवलंय। त्यामुळे श्रीमंत व्यक्तींना या ठिकाणी महिलांना बाहेर काढलं जाणार आहे। त्यामुळे 7/12 उतारा या ठिकाणी 3 नंबरचं कागदपत्र या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर आता 4 नंबरचं आणि 5 नंबरचं कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, ते म्हणजे 4 नंबरचं कागदपत्र पिवळे व केशरी रेशन कार्डाचं झेरॉक्स तुम्हाला परत एकदा नवीन काढून या ठिकाणी आता द्यावं लागणार आहे। त्याचं कारण म्हणजे आता असे पण काही महिला त्या ठिकाणी आढळलेत सापडलेत ज्यांचं पहिला पांढरं रेशन कार्ड होतं, परंतु पांढरं रेशन कार्ड लाडकी बहीण योजनेला चालणार नाही। तेव्हा त्यांच्या लक्षात आलंय बघा पांढरं रेशन कार्ड त्या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेला चालणार नाही, तेव्हा त्यांनी काय केले, चुकीच्या मार्गाने पिवळं व केशरी रेशन कार्ड काढले। त्यामुळे परत एकदा तुमची कसून तपासणी आता करण्यात येणार आहे। त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यापूर्वी आता पिवळे व केशरी रेशन कार्डात झेरॉक्स या ठिकाणी मागवलंय, त्या ठिकाणी तुम्हाला मागणी होऊ शकते। आता त्यानंतर शेवटचं 5 नंबरचं कागदपत्र या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता मागवण्यात आले। यामध्ये बघा तुम्हाला 5 नंबरचं कागदपत्र मागवले, ते म्हणजे बँकेचं पासबुक आता तुम्हाला त्या ठिकाणी मागवले। बँकेच्या पासबुकचं झेरॉक्स आता पहिल्यांदा तुम्हाला दिला असेल असं वाटलं असेल, परंतु काही लाडक्या बहिणींनी खेड्यातील जुन्या बँका दिल्या आहेत, त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता येण्यासाठी उशीर लागत आहे। त्यामुळे खबरदारी म्हणून सरकारने फक्त या बँकेतील खातं निवडा सांगितलंय। लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या बँकेमध्ये लवकर जमा होण्यास सुरुवात होईल अशा बँका निवडा सांगितलंय। यामध्ये तुम्हाला महत्त्व सांगितले, तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका या ठिकाणी निवडा, जेणेकरून लवकर बँकेमध्ये तुमच्या त्या ठिकाणी पैसे जमा होतील असं सांगितलंय। यामध्ये पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया यामधील कोणतीही बँक त्या ठिकाणी निवडू शकता। ही कागदपत्रे तुम्हाला द्यायची आहेत। आता बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, सरकारने पडताळणी आता सुरू केल्या, त्यामुळे याबद्दल सरकारने कागदपत्रांची मागणी आता करू शकतं। यामुळे ही कागदपत्रे तुम्ही तुमच्या जवळ ठेवायची आहेत। इथून पुढे कधी पण तुम्हाला ही कागदपत्रे सरकार नक्की मागू शकतं, त्यामुळे ही कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवा, जेणेकरून एकदम सरकारने तुम्हाला कागदपत्रे द्या म्हणल्यावर तुम्हाला काढण्यासाठी त्या ठिकाणी वेळ लागत असतो। त्यामुळे आम्ही तुम्हाला कागदपत्रे तयार ठेवा असं सांगितलंय। त्यामुळे एक कागदपत्र तुम्ही नक्की करा, कारण प्रत्येक बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक असतं, त्यामुळे तुम्ही पण आधार कार्ड लिंक करून घ्या,
खात्याला आधार कार्ड लिंक असल्याशिवाय पैशांचं वितरण होणार नाही असं सरकारने सांगितलंय। त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा आणि ही कागदपत्रे तुमच्या जवळ ठेवा। नक्कीच तुम्हाला या कागदपत्रांची भविष्यात मागणी होऊ शकते। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।